आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। प्रत्येक कराराची सुरुवात ही ठरावाने होत असते। अशा ठरावाच्या निर्मितीसाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव केला पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकारला पाहिजे। एवढं तर आपल्याला माहिती आहे कायदेशीर कराराबाबत। पण कायदेशीर कराराचा फायदा नेमका काय, त्याचा उद्देश नेमका काय आणि त्याची व्याख्या नेमकी काय केलेली आहे, कायदेशीर करार म्हणजे नेमकं काय, या सगळ्यांची माहिती धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनी लिहिली आहे खास आपल्यासाठी। तर जेव्हा प्रस्ताव स्वीकारण्यात येतो तेव्हा त्या प्रस्तावाचं ठरावात रूपांतर होतं। कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठराव हा कायदेशीर असला पाहिजे। भारतीय करार कायद्याच्या कलम 10 मध्ये कायदेशीर कराराची व्याख्या दिलेली आहे। ती व्याख्या काय, जर दोन व्यक्तींमधील ठराव करार पात्र व्यक्तींनी आपल्या मुक्त संमतीने केला असेल आणि त्याचा उद्देश आणि प्रतिफल कायदेशीर असेल तर तो ठराव कोणत्याही कायद्याने व्यर्थ ठरवला नसेल तर असा ठराव कायदेशीर करार होतो। तसंच तो ठराव लेखी असावा अथवा नोंदवलेला असावा, अशी अट असेल तर तो लेखी वा नोंदवलेला असला पाहिजे। वैध कायदेशीर कराराची व्याख्या काय, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस प्रस्ताव केला आणि दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकारला तेव्हा त्या प्रस्तावाचं ठरावात रूपांतर होतं। कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठराव हा कायदेशीर असला पाहिजे। कायदेशीर कराराच्या आवश्यक कुठल्या अटी आहेत ते समजून घेऊयात। एखादा ठराव कायदेशीर करारामध्ये रूपांतर व्हायचा असेल तर त्या ठरावाने खालील अटींची पूर्तता केली पाहिजे, त्यालाच कायदेशीर करार असं म्हणतात। पहिली अट काय, तर किमान 2 व्यक्ती असणं आवश्यक आहे। 2 व्यक्तींमध्ये ठराव होण्यासाठी किमान 2 व्यक्ती आवश्यक असतात। यातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव केला पाहिजे, दुसऱ्या व्यक्तीने त्याला स्वीकृती दिली पाहिजे। असा प्रस्ताव आणि प्रस्तावाची स्वीकृती या दोन्हीही कायदेशीर असल्या पाहिजेत। दुसरी अट आहे करार करण्यास पात्र। ठराव करणाऱ्या 2 व्यक्ती या करार करण्यास पात्र असल्या पाहिजेत। करार पात्र व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती सज्ञान 18 वर्ष पूर्ण असून जिची बुद्धिमत्ता सुज्ञ आहे आणि ज्याला कोणत्याही कायद्याने करार करण्यास अपात्र ठरवले नाही अशी व्यक्ती होय। जर एखाद्या ठरावातील एक व्यक्ती सज्ञान आणि दुसरी अज्ञान असेल तर तो ठराव कायदेशीर करार होत नाही, तो ठराव कायद्याने व्यर्थ समजला जातो। तिसरी अट आहे ती आहे मुक्त संमतीची। कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठराव करणाऱ्या दोन्ही व्यक्तींची संमती कोणत्याही दबावाशिवाय असली पाहिजे। म्हणजेच कराराच्या दोन्हीही व्यक्तींनी स्वइच्छेने ठरावातील दिलेले आपापले वचन पूर्ण करावयास तयार असले पाहिजेत। जेव्हा एखाद्या ठरावास व्यक्तीने दिलेली संमती हा बलप्रयोग, अनुचित प्रभाव, कपट, खोटं विधान आणि चूक यापैकी कोणत्याही एका कारणाने दिलेली असेल तेव्हा ती संमती मुक्त होत नाही। या कराराशिवाय देण्यात येणारी संमती ही मुक्त समजण्यात येते। म्हणून व्यक्तीची ठरावास संमती मुक्त असेल तरच कायदेशीर करार अस्तित्वात येतो। कायदेशीर कराराचा उद्देश, कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठरावाचा उद्देश हा कायदेशीर असला पाहिजे। जर ठरावाचं उद्दिष्ट हे दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करणारं असेल किंवा कायद्याने प्रतिबंध केलेलं कृत्य करण्याबाबत असेल किंवा कायद्यातील तरतुदींचा भंग करणारं किंवा नियमांविरुद्ध असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या जीवितास किंवा त्याच्या मालमत्तेस धोका पोहोचवणारं असेल किंवा अनैतिक अथवा सामाजिक धोरणाविरुद्ध समजलं जाणार असेल तर असे ठराव बेकायदेशीर ठरवले जातात। कायदेशीर मोबदला नेमका काय, तर कायदेशीर करारासाठी जसं ठरावाचं उद्दिष्ट हे कायदेशीर असावं लागतं त्याप्रमाणे मोबदला देखील कायदेशीर असला पाहिजे। 6वी अट आहे कायद्याने प्रतिबंधित ठराव। कायदेशीर कराराच्या निर्मितीसाठी 2 व्यक्तींमध्ये झालेला ठराव हा कायद्याने प्रतिबंधित नसला पाहिजे। भारतीय करार कायद्याने काही ठराव हे कायद्याने प्रतिबंधित ठरवलेले आहेत। जरी असे ठराव करार पात्र व्यक्ती, मुकसंमती, कायदेशीर उद्देश आणि कायदेशीर मोबदला यासारख्या अटी पूर्ण करीत असले तरी ते कायदेशीर दृष्ट्या निरर्थक करार समजण्यात येतात। उदाहरणार्थ विवाह प्रतिबंध ठराव, व्यापार धंदा प्रतिबंध ठराव, न्यायदानाच्या कामात हस्तक्षेप करणारा ठराव, पैजेचा ठराव इत्यादी सर्व ठराव कायद्याने प्रतिबंधित समजण्यात येतात। 7वी अट आहे ती आहे ठरावाच्या अटी। अटी या निश्चित आणि निसंदिग्ध असल्या पाहिजेत, कारण भारतीय करार कायद्याच्या कलम 29 मध्ये ज्या ठरावाचा अर्थ स्पष्ट होत नाही आणि जे ठराव अनिश्चित अर्थाचे असतात ते सर्व ठराव व्यर्थ समजण्यात येतात। उदाहरणार्थ या शेतकऱ्यानं ब या शेतकऱ्याला शेत विकण्याचा करार केला। या ठरावामध्ये हा ब ला कोणते शेत विकणार आहे याचा अर्थ स्पष्ट होत नसल्याने तो ठराव व्यर्थ होतो। 8वी अट काय, तर ठरावातील वचनांची पूर्तता। ठरावातील वचनांची पूर्तता शक्य झाली पाहिजे। कायदेशीर कराराच्या निर्मितीमध्ये ठरावात दिलेल्या वचनाची पूर्तता करणं शक्य झालं पाहिजे। कलम 56 प्रमाणे ज्या
ठरावांची अंमलबजावणी अशक्य असते ते व्यर्थ समजण्यात येतात. कराराची लेखी स्वरूप ही नवी अट आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता ठराव हा लेखी तोंडी असला तरी चालतो, परंतु कायद्यानं तो लेखी करून त्याची रीतसर नोंदणी करण्याविषयीचं बंधन घातलं असेल तर तो करार लेखी स्वरूपात केलेला असावा लागतो. तो तोंडी करून चालत नाही. अशा प्रकारे मालमत्तेच्या, जमिनीच्या खरेदीचे आणि विक्रीचे करार हे लेखी स्वरूपात असावे लागतात. त्यांची रीतसर नोंदणी करावी लागते. अशा प्रकारे दोन व्यक्तींमध्ये झालेल्या ठरावावर सांगितलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्यास तो ठराव कायदेशीर करार होतो. जर तुमचा करार वैध असेल तर त्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. अवैध करार हे न्यायालयात अमान्य असतात. तर अशा पद्धतीनं या कायदेशीर कराराची प्रक्रिया पूर्णपणे पार करता येते. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.